काही लोकांमध्ये वारंवार व्हिटॅमिनची डिफिशियन्सी होत असते. म्हणजे काही लोकांना वारंवार B12 कमी होतं, व्हिटॅमिन डी कमी होतं. रक्ताची कमतरता तर भारतीय महिलांमध्ये वारंवार होत असते किंवा ठराविक लेवल म्हणजे 9 ते 10 पेक्षा जास्त त्यांचं HBचं प्रमाण किंवा अंगातलं रक्ताचं प्रमाण हे वाढतच नाही आणि वारंवार ह्या व्हिटॅमिनच्या डिफिशियन्सीमुळे अंग दुखणं, पायात गोळे येणं, सांधे दुखणं, थकवा जाणवणं अशा तक्रारी वारंवार जाणवतात. तर मग आपण एखादं सप्लिमेंट घेऊन सुद्धा शरीरामध्ये व्हिटॅमिन शोषले का जात नाहीत? तर याचं कारण म्हणजे तुमच्या शरीरामध्ये जरी तुम्ही व्हिटॅमिन्स घेत असलात, तरी ते व्हिटॅमिन्स मोस्टली तुमच्या आतड्यांमधून ऍब्सॉर्ब होत असतात किंवा गट्समधून ऍब्सॉर्ब होत असतात. आणि जर आपलं ते गट क्लीन नसेल, ते डिटॉक्सिफाय झालं नसेल, तर अशा वेळी तुम्ही खाल्लेले व्हिटॅमिन्स असतील तर ते तुमचे ऍब्सॉर्ब होणार नाहीत. तर त्याच्यासाठी तुमची गट क्लिनिंग करून घेणं किंवा बॉडी डिटॉक्स करणं खूप गरजेचं आहे. तर मग बॉडी डिटॉक्स करायची कशी काय? तर प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार आयुर्वेदामध्ये काही पंचकर्म सांगितलेले आहेत. कारण प्रत्येकाची प्रकृती तसंच त्यांच्या बॉडीमधले इम्बॅलन्सेस हे वेगवेगळे असू शकतात. आणि वातावरणाचं सुद्धा काही टॉक्झिन्स आपल्या बॉडीमध्ये ना साठत असतात. त्याच्यामुळे वर्षातून एकदा जर तुमचं शरीर तुम्ही जर डिटॉक्सिफाय केलं किंवा पंचकर्म तुमच्या प्रकृतीनुसार केलं, तर अशी काही व्हिटॅमिनची कमतरता तुम्हाला वारंवार जाणवणार नाही. कारण आपण जे काही अन्न खातो त्या अन्नातूनच आपल्याला जे काही रोजच्या रोज गरजेचे जे काही व्हिटॅमिन्स असतात, मिनरल्स असतात, ते पुरेपूर प्रमाणात मिळत असतात. फक्त ते व्यवस्थित ऍब्सॉर्प्शन होणं गरजेचं असतं आणि त्याच्यासाठी वर्षातून एकदा तुम्ही तुमची बॉडी किंवा तुमचं शरीर तुम्ही डिटॉक्सिफाय केलं पाहिजे.